नमस्कार, आशाची रस्सीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे इडली फ्रायची रेसिपी। त्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते दाखवते। इथे आपल्या ह्या स्टीम इडली आहेत, 10 इडल्या आहेत। त्याच्यासाठी जो मसाला असणार आहे त्यामध्ये जिरं, मोहरी, हे एक छोटा छोटा चमचा घेतलेला आहे। छोटा चमचा हळद, किंचितचं मीठ, कारण आपण इडलीमध्ये पण मीठ असतं। आता हा आहे ठेचा। तर तुम्ही बोलाल की ह्याच्या सोबत ही चटणी कसली, तर हे वडापाव सोबतचा ठेचा आहे। त्यांच्याकडे आमच्या इथे वडापाव बनवतात, त्यांच्याकडे खूप छान ठेचा असतो, तर मी एक्स्ट्रा आणला होता। तर तुम्ही हा ठेचा घरच्या घरी बनवू शकता। मिरची, तुम्हाला तिखट जेवढं पाहिजे तेवढं मिरची घ्यायची आणि लसूण, कोथिंबीर, ह्याचा ठेचा बनवायचा आहे ठेचून। इथे कोथिंबीर आपल्याला वरून टाकायसाठी लागणार आहे। आता आपण थोडं तेल टाकून घेऊया। इथे जास्त तेल मी वापरणार नाहीये। आता हे तेल गरम होऊ द्यायचंय, म्हणजे फोडणी खूप छान बसेल। तर तेल गरम झालंय, तर ह्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकून घेऊया सर्वात आधी। आणि गॅस थोडा कमी करायचा, पूर्ण कमी केला तरी चालेल। त्याच्यानंतर ठेचा टाकायचा। हळद आणि मीठ, आता ह्या ठेच्यामध्ये आधीच कढीपत्ता असतो, बटाटा वड्याचा ठेचा असल्यामुळे। जर तुम्ही स्वतः घरी बनवत असाल ठेचा, तर कढीपत्ता फोडणीला टाकायचा। आता ह्याच्यामध्ये इडली टाकून घेऊ। हे असंच फक्त एक अर्धा मिनिटासाठी ठेवू आपण फक्त। आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया, बारीक चिरलेली। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकता, म्हणजे अजून छान लागतं। इडली आपली चांगली फ्राय झाली आहे, गॅस बंद करून घेऊ। बघा किती मस्त दिसते। तर अशा प्रकारे आपली ही मस्त चमचमीत अशी इडली फ्राय तयार आहे। आता पावसाळा सुरू झालाच आहे, तर नक्की ही इडली फ्राय एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद।